श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुवाणी पुष्प 2 या ग्रंथातील अनामिक भीती व सत्संग आणि रामकृष्ण उवाच या ग्रंथातील आजच्या तिथीचा आशीर्वाद त्याचं पठण आज मी करत आहे। अनामिक भीती व सत्संग या अध्यायात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, सामान्य मनुष्य ज्या तऱ्हेचे स्वैर विचार जगत असतो त्यामुळे त्याच्या मनात अनामिक भीती निर्माण होत असते। तोच मनुष्य जर धार्मिक जीवन जगत असेल तर ती भीती दूर पळते। अनामिक भीतीमुळे त्याला उगीचच काळजी लागलेली असते। काही लोकांना कधी कधी घाम सुटत असतो, काही वेळा काही लोकांचे हृदय उगीचच धडधडत असते। ही अनामिक भीती असते। गुरुदर्शनाने हे दोष नाहीसे होतात। नगरचे एक प्रख्यात डॉक्टर आहेत। डॉक्टर असल्यामुळे त्यांचा धर्म मानण्याकडे कल कमी असे। ते डॉक्टर जेव्हा माझ्या दर्शनाला येऊ लागले तेव्हा त्यांना बरं वाटू लागलं। ते म्हणाले, आपल्या दर्शनाने मला बरं वाटतं। मला एक प्रकारची भीती वाटत असे, ती आता दूर झाली। एका गृहस्थाला रात्री झोपल्यावर आपल्या डाव्या किंवा उजव्या बाजूला अंधारात कोणीतरी आहे असा एकसारखा भास होत असे। ती व्यक्ती अंधारात टक लावून आपल्याकडे पाहते आहे असे या गृहस्थांना वाटत असे, म्हणून रात्रभर झोप येत नसे। रात्रीतून 3-4 वेळा उठून लाईट लावून पाहणे चालू असे। या भीतीने ते गृहस्थ शारीरिक व मानसिक दृष्ट्या खंगत चालले होते। डॉक्टर या भीतीसाठी काहीही करू शकत नाहीत। शेवटी आमच्याकडे मार्गदर्शनासाठी आले व अनामिक भीतीतून ते मुक्त झाले। सामान्य माणसाला काळजी 2 प्रकारची वाटते। आपल्याजवळ काही नाही, मग आपले कसे होणार याची काळजी। उलट ज्याच्याकडे खूप असते त्याला ते सांभाळायची काळजी। हाती पैसा नसला की लोक त्याला भिकारडा म्हणतात, पैसा असला की त्याला माजलेला म्हणतात। भय हे असे हानिकारक आहे। तसे ते कधी कधी मनुष्यास योग्य मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरत असते। भयाची चाहूल लागली की मनुष्य सावध होतो, तो आधार शोधू लागतो। तो आधार शोधायला लागला की तो ईश्वराच्या मार्गाप्रत येतो। आपल्याला जे हवे ते ईश्वर देऊ शकणार नाही असे ज्या व्यक्तीला वाटते ती व्यक्ती नास्तिक होते। नास्तिकता ही अनुवंशिक नाही किंवा नास्तिकता म्हणजे अफाट बुद्धिमत्ताही नाही। वास्तविक नास्तिकता हे अज्ञानाचे, अपरिपक्वतेचे लक्षण आहे। आपल्यापेक्षा कोणीही मोठे नाही असा नास्तिक माणसांचा गैरसमज असतो। मुंबईचे एक सद्गृहस्थ आहेत, अल्पवयीन आहेत। ते इथे दर्शनाला आले। त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता। ते गृहस्थ म्हणाले, हार्ट अटॅक ही मी इष्टापत्ती समजतो, कारण पूर्वी मी नास्तिक होतो, आता ईश्वर आराधना, पूजा अर्चा सुरू केली आहे। त्यांच्यात भय उत्पन्न झाले म्हणून ते ईश्वराकडे वळले। भय सुद्धा चांगल्या मार्गावर येण्यास उपयोगी पडते। आपल्याला जेव्हा अशा प्रकारचे भय उत्पन्न होते तेव्हा आपण ईश्वराचा शोध घेऊ लागतो। परंतु अधिकारी व्यक्ती भेटल्याशिवाय परमेश्वराला शोधायचा प्रयत्न केला तर काहीही सापडत नाही। त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे, समजावून सांगणारे गुरुच पाहिजेत। त्या गुरूंचा सत्संग पाहिजे। सत्संगानेच भीती दूर होते। शाई सांडली की ती टिपण्यासाठी टिपकागदाची आवश्यकता असते। दुसरे आणखी काही साधन वापरले तर शाई आणखीनच पसरते। त्याप्रमाणे भीती दूर करण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते। मनुष्यामध्ये दोष केव्हा उत्पन्न होतील हे सांगता येत नाही। आपण कळसूत्री बाहुलीप्रमाणे असतो। आपल्याला हलविणारा दुसराच असतो।
आपले काम म्हणजे चांगल्या विचाराकडे धाव घेणे. त्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग नसेल तर उणेपणा शिल्लक राहतो. श्री रामकृष्ण उवाच. कार्तिक शुद्ध 4 उपयोगी वनस्पती. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, भगवंताने पृथ्वीवर वनस्पतीची निर्मिती केली आहे, ती केवळ मानव कल्याणासाठीच. त्याचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. आपल्याकडे पर्वतावर व विशेषतः हिमालयावर सर्वच प्रकारच्या वनस्पती, औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. कोणत्या वनस्पतीचा कोणत्या दुखण्यावर उपयोग होतो हे अनुभवल्याशिवाय समजत नाही. जाणकार लोकांनी योग्य त्या वनस्पती शोधून त्याचा उपचार निश्चित केला आहे. आपण जो विडा खातो ती पाने नागवेल वनस्पतीची असतात. त्या वनस्पतीची पानं अन्नपचन करतात. या पानात चव येण्यासाठी कात, चुना व मसाला घालतात. मूळ पानाचा उपयोग नैसर्गिकरित्या पचन करण्याकडे असतो. नाकात फोड किंवा डोळ्यात रांजणवाडी झाली की सुगंधी फुलाचा एक दिवस वास घेत राहिले की ती बरी होते. आपल्या दारासमोर वनस्पती, फुले उगवलेली असतात. त्यांचा अनुभव घेऊन पहावा. रुद्राक्ष ही देखील वनस्पतीच आहे. रुद्राक्षाने कसलेही ब्लड प्रेशर असले तरी नियंत्रणाखाली येऊ शकते. तुळस ही उपयुक्त वनस्पती आहे. तुळशीची 4-5 पाने रोज खावीत, म्हणजे पोटाचा, गॅसेसचा त्रास होणार नाही. पचन व्यवस्थित होईल. काही लोक बोलताना अडखळतात, बोबडे बोलतात. त्यांनीही रोज तुळशीची पाने खावीत, म्हणजे वाणी शुद्ध होते. विचार शुद्ध होऊन शुद्ध आचाराकडे जाता यावे म्हणून गळ्यात तुळशीमाळ घालतात. जनावरे आजारी पडली तर ती या नैसर्गिक वनस्पती खाऊन स्वतःची तब्येत सुधारतात. कोणती वनस्पती खावी याचे ज्ञान त्यांना उपजत असते. साधे दिसणारे गवतही फार उपयोगी पडते. जनावरे हेच गवत खाऊन दडदाकट होत असतात व त्यातून अमृतासारखे दूध निर्माण करून देतात. हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे. या आणि अशा अनेक वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त माहिती नाही म्हणून फायदा घेता येत नाही. पूर्वी खेडेगावात हीच औषधं होती. त्याचा उपयोग करून लोक व्यवस्थित जगत होते. परंतु या सर्व गोष्टी विश्वासाने केल्या तर त्याचा उपयोग होतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.